जय शिवराय. कधीतरी आपल्याला असा प्रश्न विचारला जातो ज्याचं नेमकं उत्तर माहिती नसतं. तुम्ही जर राजकारणाच्या किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असाल तर हे जास्तच घडतं. मग ही परिस्थिती नेमकी कशी हाताळायची, समोरच्याला न दुखवता वस्तुस्थितीच्या जवळ जाणारा मार्ग कसा काढायचा, बोलताना काय टेक्निक वापरायचं, या विषयावरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या स्पीक लाईक लीडर मालिकेच्या अजून एका धमाकेदार भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होतो, लोकांच्या प्रश्नाला उत्तर देत होतो. आम्ही आवाहन केल्याच्या प्रमाणे सभासदांनी लेखी प्रश्न आम्हाला अगोदरच दिलेले होते. त्या व्यतिरिक्त बॅलन्स शीट, इन्कम एक्सपेंडिचरचा आम्ही बराचसा अभ्यास सुद्धा केला होता आणि त्यामुळेच आम्ही आत्मविश्वासाने सभेचं कामकाज सुरळीतपणे बघत होतो. पण अचानक एक वयोवृद्ध ग्रस्त उभे राहिले आणि त्यांनी विचारलं की या महाराष्ट्रामध्ये हे अहवाल मराठीमध्ये का नाहीत. जेव्हा एखादा प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचा किंवा ज्या विषयावरती आपल्याला विशेष माहिती नाही अशी जर वेळ आली तर ती परिस्थिती हाताळण्यासाठी काही ट्रिक्स सांगतो. हे उपाय तुम्हाला उत्तर पूर्णपणे माहिती असेल नसेल तरीही वापरा. तुमची जनमानसातील प्रतिमा बहरत जाईल. सगळ्यात प्रथम तर शांत राहा. पटकन रिॲक्ट किंवा प्रतिक्रिया देऊ नका. जेव्हा तुम्ही पटकन उत्तर देताना म्हणजे अगदी लगेच पुढच्या काही सेकंदात, त्यावेळेला ना त्याहीपेक्षा कमी वेळामध्ये एक दबाव तयार होतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपला मेंदू आहे ना हा पूर्णपणे ब्लँक होतो. मग अशा वेळी आपला एक जो आध्यात्मिक उपाय आहे ना तो करायचा, म्हणजे दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. त्यामुळे आहे ना शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थितपणे सुरू होतो. ताजा तवाना झालेला मेंदू कदाचित योग्य उत्तर शोधेल आणि अचूक जरी नसलं तरी खूप जास्त शक्यता आहे की तुम्ही दिलेलं उत्तर हे समर्पक किंवा योग्य उत्तराच्या जवळचं असेल. काहींना उगाचच असं वाटतं की मी पटकन उत्तर दिलं ना तर लोक मला हुशार समजतील, पण तसं नसतं. बऱ्याचदा ना तुमच्या बोलण्यामध्ये समाधान किंवा योग्य उत्तर नसतं. कधी कधी तर प्रश्नकर्त्याला असं वाटू लागतं की अरे हा तर माझा ऐकतच नाही. त्यामुळे तुमच्याबद्दल समोरच्याच्या मनामध्ये नकारात्मक मत तयार होतं. उदाहरणार्थ, जर समोरच्याने तुम्हाला विचारलं की हे तुम्हाला कसं जमतं, तर त्यात काय अवघड आहे, मी यापेक्षा कठीणातल्या कठीण परिस्थितीला हाताळलंय, हे तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे, हातचा मळ आहे. अशा वेळी ना त्या उत्तर देणाऱ्याचा आत्मविश्वास नव्हे, अतिशहाणपणा दिसतो. तुम्ही जर समोरच्याला ऐकलंच नाही, त्याच्या म्हणण्याला समजूनच घेतलं नाही, तर कितीही चांगलं उत्तर द्या, तुमचा प्रभाव नकारात्मकच होईल. या उलट जेव्हा एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि तुम्ही त्यावरती विचार करता, शांतपणे थांबून मग बोलायला सुरुवात करता, याचा अर्थ असा होतो की तुम्ही विचार करून आत्मीयतेने बोलत आहात. जेव्हा तुम्ही थांबता, विचार करता, पॉज घेता, तेव्हा तुमचे शारीरिक हावभाव खूप चांगले होतात. तुम्ही विचारी आहात. तुमच्याकडे योग्य ती मॅच्युरिटी, पेशन्स आणि तुमच्याकडची धीर गंभीर वृत्ती दिसून येते. या उलट पटकन बोलायला गेल्यावरती काहीही सुचत नसल्याच्यामुळे शारीरिक स्थितीही विचित्र होते. मग तुमचं खाली बघणं, हात हलवणं, पेन किंवा रुमाल याच्या बरोबर चाळे करणं हे सगळं दिसून येतं. दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला जरी त्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल, समस्येचं समाधान असेल तुमच्याकडे, तरी थांबा. प्रश्नकर्त्याला ना बोलण्याची संधी द्या. त्याचा प्रश्न पूर्ण लक्ष देऊन ऐका. तुमच्याकडे त्याच्यासाठी उपाय आहेत हे चेहऱ्यावरतीही दाखवू नका. तुमच्या तोंडावरती कसा प्रश्न फेकून मारला, आपण सोडत नाही या समोरच्याला, बरोबर उतरवतो वगैरे समाधान त्याला मिळू दे. काही क्षण थांबा आणि मगच उत्तर द्या. ज्ञानी माणूस यांना कधीही तोंडाची बाब घालवत नसतो. त्यामुळे मोजकच बोला आणि विषय संपवा. तिसरी ट्रिक त्यावेळी वापरा ज्या वेळेला तुमच्याकडे कोणतंच उत्तर नसेल, म्हणजे तो प्रश्न किंवा ती समस्या तुमच्या आवाक्या बाहेरची असेल. अशा वेळी अजिबात गांगरून जायचं नाही. उलट आपण किती सकारात्मक आहोत हा दृष्टिकोन ठेवा आणि सांगा की तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण त्यासाठी मला वेळ द्याल का, मला काही फॅक्ट्स बघाव्या लागतील, अधिकाऱ्यांशी बोलावं लागेल किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून आपण यातून मार्ग काढूया. आता हे अगदीच चुकीचं उत्तर होईल का? कदाचित त्या प्राप्त परिस्थितीला योग्य पद्धतीने हाताळणं त्यामुळे सोपं होईल. चौथी ट्रिक म्हणजे प्रश्न विचारा, पण पहिली अट तीच, सुरुवातीला आपण थांबायचं, त्यांची समस्या ऐकायची, विचार करायचा, त्यालाच विचारायचं की तुम्हाला काय वाटतं,
काय करता येईल, कशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकू, त्याच्याकडे जर उत्तर असेल तर तो सांगेल. यावेळी आपण सकारात्मक प्रतिसाद द्यायचा. त्याचं उत्तर जरी चुकीचं असलं तरी थेट विरोध करायचा नाही, पण त्याच्याकडे जर बरोबर उत्तर असेल तर तुमचं काम होईल. आणि जर त्याच्याकडे उत्तरच नसेल तर आपण तिसऱ्या ट्रिक प्रमाणे वेळ मागायचा. आपण आहे ना उगाचच पॅनिक होतो, नको त्या गोष्टीचं टेन्शन घेतो. लोकांना पटकन उत्तर नाही दिलं ना तर ते आपल्याला बावळट समजतील किंवा कमी मानतील, तर असं काही नसतं. मागच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये एका गृहसंकुलामध्ये सभा होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 8 वर्षांनी होत असल्याच्यामुळे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडणूक प्रक्रियेशी एकरूप झालेले नव्हते. निवडून आल्यास हे करू ते करू हे तर प्रश्न त्यांनी तयार केलेलेच होते. मात्र एका सभेमध्ये प्रश्न असा विचारला गेला की 4 उमेदवार आहेत, तर मतदान प्रक्रिया समजावून सांगा. मी उमेदवार प्रतिनिधी असल्याच्यामुळे याबद्दल माहिती घेतलेली होती, पण मी थांबलो. उमेदवारांची भाषणं झाल्याच्या नंतर आभार प्रदर्शनासाठी जेव्हा निवेदक पुढे आला तेव्हा मी परवानगी घेऊन मला माहिती असलेली चौघांना मतदान कसं करायचं, मशीन किती असते यावर इत्थंभूत माहिती दिली. आपण काय करतो माहिती आहे का, मलाच सगळी माहिती आहे, मीच पटकन उत्तर नाही दिलं तर लोकांना माझ्याबद्दल गैरसमज होईल, तर असे विचार थांबवा. वार्षिक सभेतील त्या ज्येष्ठ नागरिकाला मी सांगितलं की तुमचा मुद्दा योग्य आहे, पण ताळेबंद पत्रक मराठीत नाही देता येणार, मात्र सभेची सूचना आणि इतिवृत्त मराठीतूनच मिळेल असा ठराव आपण संमत करूया. बघा, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असते, त्यासाठी कधी माणूस, कधी पैसे किंवा वेळ लागतो. या तिघांच्या पलीकडे कोणताच प्रॉब्लेम अस्तित्वात नाही असं वपू सुद्धा म्हणाले होते. त्यामुळे पटकन रिॲक्ट व्हायचं नाही, थांबायचं आणि आत्मविश्वासाने त्या प्रश्नाला भिडायचं. आजच्या भागात इथे थांबतो. हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. वरील ट्रिक पैकी कोणता मुद्दा तुम्हाला जास्त आवडला ते कॉमेंट्स मध्ये सांगा. संभाषण कलेच्या अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत शिकत राहा, बोलत राहा आणि प्रगतिशील राहा. धन्यवाद.